मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली आहे। अंतरवाली सराटी इथे जरांगेंवर उपचार सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर जरांगे पाटलांची प्रकृती खालावली होती। त्यामुळे गेल्या आठवड्यात उपचारासाठी संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। रविवारी जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येते। तर जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली आहे। तर यापूर्वीही पश्चिम दौरा संपवल्यानंतर जरांगे पाटलांची तब्येत बिघडली होती। त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावरती उपचार करण्यात आले। आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्याची अपडेट ही समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, जरांगे पाटलांची तब्येत पुन्हा बिघडली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर 2 दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेऊन अंतरवाली सराटीला गेले होते। मात्र त्या ठिकाणी देखील काल सायंकाळी त्यांची अचानकपणे तब्येत बिघडल्याची पाहायला मिळाली। त्या ठिकाणी त्यांना ताप आणि थंडी जी आहे ती वाजू लागली होती। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी उपोषणस्थळी त्यांना आता सलाईन देखील लावण्यात आलेली। मात्र यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा केल्यानंतर त्यांना अशक्तपणा आणि तापीचा त्रास जो आहे तो होत असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर त्यांनी मराठवाड्याची दौऱ्याची घोषणा केली होती। मात्र अचानकपणे आता तब्येत घसरल्या असल्यामुळे पुन्हा त्यांना आता मराठवाडा जो दौरा काढला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे। मात्र 29 रोजी त्यांचं पुन्हा उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण तयारी करण्यात येत असताना आता मनोज जरांगे पाटलांची तब्येत या आठवड्यात 3 वेळा खालवल्याची पाहायला मिळाली। तब्येत साथ देत नसल्याचं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे आणि रात्री त्यांना उशिरा जे आहे ते देखील अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू केलेले आहेत। विजय, एक महत्त्वाचा मुद्दा जसा तुम्ही उल्लेख केला, या आठवड्यात त्यांची 3दा तब्येत बिघडली। या तब्येतीचा परिणाम 29 ऑगस्टच्या मोर्चावर आंदोलनावर होण्याचा किती मोठा परिणाम आहे? नक्कीच बघितलं तर या आठवड्यामध्ये 3 वेळा तब्येत बिघडलेली आहे। मात्र 29 ऑगस्ट रोजी ते उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मराठवाड्यामध्ये दौरा देखील जाहीर केला होता। मात्र तब्येत साथ देत नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा जो आहे तो आता रद्द केलेला आहे। 29 ऑगस्ट पर्यंत मी उपचार घेणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 29 ऑगस्ट रोजी या उपोषणाला जे आहे ते बसणार आहेत। तब्येत कशी असू द्या तरी मी माझ्या निर्णयावरती ठाम असल्याचं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे तोपर्यंत तब्येत प्रकृती बिघडली तरी देखील ते उपोषणाला बसणार आहेत आणि तब्येत सुधारल्यानंतर देखील ते उपोषणाला बसणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। मात्र कालच बघितलं तर अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली। मात्र त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी आझाद मैदानाची परमिशन मागितली ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे नेमके हे उपोषण मनोज जरांगे हे उपोषणाला अंतरवाली सराटीमध्ये बसणार आहेत की आझाद मैदानावरती बसणार आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र त्यापूर्वी जर बघितलं त्यांची तब्येत जी आहे ती खालवत जात असल्याची पाहायला मिळते। रात्री उशिरापर्यंत त्यांना सलाईन लावण्यात आलेले होते। निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली आहे। जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्यानं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। अंतरवाली सराटी इथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या सगळ्याचा परिणाम त्यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनावर होतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनोज जरांगेंनी आपले मराठवाड्यातील सगळे दौरे रद्द केलेत।